नमस्कार. श्री स्वामी समर्थताईंनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही जी फुलाची फुलंबरी सुंदर अशी भरलेली असली की असं वाटतं कधी देवपूजा करन आणि कधी नाही. पहा ना, इतकं ऊन असून सुद्धा ताईंनो इतके सुंदर हे फुलं फुललेले आहेत. बरं, शेतकऱ्याने हे फुलं आदल्या दिवशी तोडलेले असतील बरं, तरीसुद्धा इतके सुंदर दिसत होते आणि यांचा सुंदर सुगंध घरामध्ये छान असा पसरलेला होता. त्यात धूपसुद्धा अगदी सकाळी लावली की घराला आणि मनाला एकदम शांत आणि पॉझिटिव्ह वातावरण वाटतं. स्वामींचा अभिषेक झाला, सुंदर पूजा झाली, तर आपल्याला आज नवीन मूर्तीचा अभिषेक आणि त्याची स्थापना करायची होती. म्हणजे मूर्ती कोणती? तर आपण तुळजापूरला गेलो की तुळजाभवानीची मूर्ती घरी घेऊन येतो. अक्कलकोटला गेलो की अक्कलकोटची मूर्ती आपण घरी घेऊन येतो. मग त्याची स्थापना कशी करायची, अभिषेक घरच्या घरी कसा करायचा, आज तुमच्यासोबत शेअर करते. आता ही मूर्ती ज्या वेळेस दुकानामध्ये असते त्यावेळेस फक्त मूर्ती असते आणि आपल्या घरी आल्यावर आपण तिला म्हणजे आपण कसं आपल्या गुरुला गुरु मानतो. गुरु मानायसाठी आपल्याला गुरुचा मंत्र घ्यावा लागतो. तशीच ही मूर्ती असते आणि आपण तिला आता जे आपलं कुलदैवत आहे ते मानणार आहोत. त्यामुळं हिचा अभिषेक करून घ्यायचा, सगळे पंचोचारे पूजा करायची होती. त्यासाठी मी मूर्तीच्या खाली थोडंसं अक्षदा, हळदी-कुंकू टाकलं आणि तुळजाभवानी मातेला त्याच्यावरती बसवलं. आता आईला आपल्याला सगळ्यात आधी नुसतं पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता नुसत्या पाण्याने अभिषेक करून मस्त व्यवस्थित आईला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्नान घालायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते ताईंनो, मी तुपाचा दिवा पेटवला आहे. आधी आपल्याकडं देवघरामध्ये तेलाचा दिवा हा लागलेला होता. पण कोणतीही पूजा करायच्या आधी देवाला दिवा हा लावायचा, अग्नीच्या साक्षीने पूजा करायची. आणि इथं मी सुंदर असा आईला नुसतं पाण्याने अभिषेक करून घेतला आहे. आता तुम्ही इथं पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. आता सकाळचं जे दूध आलेलं होतं ते छान ताजं दूध, त्याच्यामध्ये जे काही टाकतात ते सगळं टाकून मस्तपैकी इथं कुलस्वामिनीचा अभिषेक चालू आहे. त्यानंतर ताईंनो, मी श्रीसूक्त वाचलं आहे. जर तुम्ही देवीचा अभिषेक करत असाल तर श्रीसूक्त वाचायचं, म्हणजे अन्नपूर्णा देवी असो कोणत्या बी देवीचा अभिषेक तसा करू शकता. जर तुम्ही देवाचा करत असाल म्हणजे स्वामींचा, खंडोबाचा, तर तुम्ही पुरुष सूक्त वाचायचं. मी श्रीसूक्ताचं पठण करत हा अभिषेक करून घेतला. त्यानंतर तुम्हाला सांगते 11 वेळा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते हा मंत्र केला आणि अभिषेक केला. आता आईला स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर जे काही माझ्याकडे अत्तर आहे ते सुंदर असं मोगऱ्याच्या फुलाने मी अत्तर लावून घेतलं. आईची सुंदर अशी पूजा चालू आहे आणि घरामध्ये खूप वातावरण प्रसन्न झालं होतं. तसंच मी आईला खरेदी केलं आणि हा ड्रेससुद्धा पहा ना, मला योगायोग हा माझ्या सिटीमध्येच भेटला. असे ड्रेस आमच्या इकडं भेटत नाहीत, पण आज माझ्या मनासारखं झालं. हा सुंदर ड्रेस मी खरेदी केला आई तुळजाभवानीसाठी. इथं मी कपाळाला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे, मळवट भरत आहे आईला. तर ही हळद जी आहे ती खायची हळद आहे, कपाळाला लावायची नाही आहे. ह्या हळदीने मळवट अगदी छान बसतो आणि अगदी पिवळं चुटूक मस्त असा मळवट दिसत होता. आता मला तर काय आणखीन आईला मळवट भरता येत नाही, पण प्रयत्न केला आणि यशसुद्धा आलं. सुंदर असा मळवट भरला. ही मूर्ती खूप पाहून मी भावूक झाले होते. पुढं तुम्हाला लक्षातच येईल मी ही मूर्ती कशी खरेदी केली व माझ्या घरी ही आईची मूर्ती कशी आली. याच्या आधी माझ्याकडं टाकसुद्धा आहे, म्हणजेच केंद्रात सांगतात की टाक ठेवला पाहिजे. कुलदैवताचा खंडोबाचा टाक आहे आणि तुळजाभवानीचा सुद्धा माझ्याकडं टाक आहे. हे जे काही साज आहे ते माझ्याकडं ऑलरेडीच घरामध्ये हे सगळ्या गोष्टी होत्या, फक्त ड्रेस नव्हता. आणि हे सगळं देवाचं आहे माझ्याकडं, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं मला अजिबात कुठं काही आणायची गरज पडली नाही. आईचा लूक पहा तुम्ही, किती सुंदर रूप खुलून आलं होतं आईचं. आणि ह्या सगळ्या वस्तू मला खूप आवडतात आणि दररोज मी ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहे आई तुळजाभवानीला. ही ओढणीसुद्धा नवरात्रामध्ये 9 रंगाच्या ओढण्या आहेत माझ्याकडं, जे घटस्थापना केल्याच्यानंतर देवीला म्हणजे घालत असते मी. त्यानंतर हा गजरासुद्धा वाहून घेतला. आता करायचा होता नैवेद्य, म्हणजे खीर बनवायची होती, पण मात्र शिरा बनवला. काहीतरी गोड अशी करायची तुळजाभवानी म्हणा, तुळजाभवानीची मूर्तीची स्थापना म्हणा किंवा कोणत्याही देवाची अशी साधी सिंपल स्थापना आपण करू शकतो. जसं की ते केंद्रामध्ये सांगितलं जातं, साधी सिंपल अभिषेक घरच्या घरी
असं करा म्हणून. तर इथं पहा ना ताईंनो, किती सुंदर आईचं रूप खुलून आलं होतं आणि त्यात हा निळा ड्रेस, पिंक ड्रेससुद्धा मी एक आणलेला आहे आईला. आणि गजरा हा खूप ताजा आणि सुंदर होता. तर आईला मस्त असं वस्त्रसुद्धा केलं होतं मी, कारण आमच्या तिकडं काही कार्यक्रम असेल देवाचा तर वस्त्र घातलं जातं. मग मला आठवण झाली होती, मग पूजाचं सामान काढताना मी सुंदर वस्त्र घेतलं. त्यानंतर पहा इथं आरती चाललेली. दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी. तर ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कशी वाटली स्थापना आपल्या कुलदैवताची. बरं ताईंनो, दुसरी गोष्ट, मी काय एखादी शास्त्री नाहीये किंवा मग मला काही एवढं काही माहिती नाहीये, पण मला जेवढं काही माहिती होतं ते आज म्हणलं तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि ही आईची जी काही मूर्ती आहे तुळजाभवानीची, ती माझ्याकडं कशी आली काय आली हे तुम्हाला नक्कीच सांगेल मी. खूप मोठा अनुभव आला मला. माझ्याकडं हा टाक सुद्धा आहे इथं कुलदैवताचा. ज्यावेळेस मी गावाकडून शिटीला आले तेव्हा माझं मी देवघर छोटंसं तयार केलं. असं म्हणलं जातं की पहिली पिढी आहे तोपर्यंत घरातलं देवघर हलू नये, एवढं मला असं सांगण्यात आलं होतं. म्हणून मग मी सगळे देव माझे काही होते ते सासरी, म्हणजे माझ्या सासूबाईचे जे काही देव होते ते सगळे तिथंच ठेवले, कारण सासूबाई सासरे माझे तिथं राहत होते, त्यामुळे मी देवघर आणलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, इथं आल्यावर मग आता देवघर नव्हतं माझ्याकडं. खूप प्रयत्न केले, स्वामी दरबारात गेले, विचारपूस केली आणि सगळ्या सेवेकऱ्यांना नंतर मी हे देवघर खरेदी केलं. आणि त्याच्यामुळे देवघरामध्ये एक 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 देव खरेदी केला मी, एकत्र एकही देव खरेदी केला नव्हते. आणि जसं होईल तसे माझ्या ऐपतीनुसार तसे मी देवघर खरेदी करीत राहिले. त्यानंतर मी काय केलं, चौरंगावरती देव मांडत होते, नंतर मी देवघर खरेदी केलं की माझं घर झालं. आणि दुसरी गोष्ट ताईंनो, ही जी देवी आहे तर परवा शुक्रवार होता, गुरुपक्ष योग होता. त्या दिवशी मी गेले कुठं तर याला गेले होते भांड्याच्या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी. पितळ खरेदी केलं मी, काल तुम्हाला व्हिडिओ टाकला. तर मग तिथं मला असं काउंटरवर तिथं म्हणजे त्यांच्या गल्ल्याच्या ठिकाणी ही देवी मांडलेली होती. मग आता ही देवी मांडलेली असल्यामुळं काय झालं ताईंनो, माझी नजर गेली देवाकडं आणि देवीकडं असं वाटलं की चला आता ही देवी किती सुंदर आहे असं वाटलं, फक्त एवढंच. पण ताईंनो, ती देवी पाहिल्याच्या नंतर माझं मन इतकं आकर्षक झालं, अक्षरशः संध्याकाळी घरी आले आणि माझ्यासोबत माझी मैत्रीण सुद्धा होती, तिने ही देवी पाहिलीच नाही. पण माझं सहज की आपण आता एखादं लहान बाळ असलं असं वाटतं ते किती खूप सुंदर दिसते, त्याला उचलून घ्यावा, तसं मला झालं होतं देवीला पाहून. खूप म्हणजे भावुक झाले मी, पाहिलं की असं वाटलं वाव किती सुंदर मूर्ती आहे. आणि घरी आले, जे काही खरेदी करायची होती ती केली. घरी आले तरी रात्रभर काही आठवण येत नाही, काही नाही काही नाही, एकदम सिंपल आपलं तिथं पाहिलं तितकंच. पण मात्र 3 वाजता मला जाग आली ताईंनो. खूप मोठे अनुभव सांगते तुम्हाला आज. पहाटे 3 वाजता जाग आली आणि डायरेक्ट म्हणजे मी झोपेतच डायरेक्ट उठले. म्हणजे असं केलं की देवी मला देवघरात आणून मांडलेली दिसली, म्हणजे मी झोपेतच स्वप्नामध्ये की असं झालं की देवी माझ्या देवघरात मी आणून बसवलंय देवीला ह्या. आणि पहाटे उठून तर बाप म्हणलं आता रात्रच आहे, मी झोपेत आहे, हे का असं काय. आणि मग ताईंनो पाहिल्याच्या नंतर उठून बसले मी, जाग आल्यावर बसले थोडा वेळ शांत. त्याच्यानंतर माझ्या आठवणीत फक्त देवी यायली, मला बाकी झोपच नाही आली. 3:30 ते 4 वाजता झालं तसं. झोप नाही, कसली झोप नाही, फक्त उठून बसले आणि विचार करत राहिले. परत मग 5 वाजेपर्यंत नुसती बसले. इतकं पोटात कसं तरी व्हायला लागलं, भूक लागल्यासारखं झालं. ब्रश केला, चहा घेतला, कसे तरी 4:30 वाजले. मग 4:30च्या नंतर मी कामाला लागले. मग आहो पण उठले, त्यांच्या मनात आज खूपच लवकर उठली, कमून उठली असेल. आणि मी सगळ्यांना सांगन असं माझं सकाळी म्हणलं उठल्यावर सगळ्यांना सांगन की मी अशी अशी देवी पाहिली होती, मला ती खरेदी करायची इच्छा म्हणजे झाली आता. मग आहोंनी काय केलं ताईंनो, विचारलं मला का लवकर उठली, तरी पण मी म्हणलं असंच आणि सांगितलंच नाही. आणि दुसऱ्या दुपारी काय झालं,
दुपारी बाहेर गेले म्हणजे दुकानामध्ये, आणि दुकानात गेले, बसले बसले थोडा वेळ, उघडलं, झाडू वगैरे मारला. त्यानंतर माझ्याकडं दोघी जणी परड्या घेऊन आल्या. परडी जे असती ना, त्या कुठं चालल्या होत्या, काय चालल्या होत्या काहीच माहित नाही. त्या दोघी जणी परड्या घेऊन आल्या. मात्र मला हसल्याच नाही त्या. माझ्या ओळखीच्या जवळच्या नातेवाईकी, एक आमचे पाहुणी आणि दुसऱ्या माझ्या माहेरच्या होत्या, दोघी जणी जवळच्याच, पण त्या मला हसल्या सुद्धा नाही. माझ्यापासून दुसऱ्या दुकानापाशी गेल्या आणि ती दुकान बंद होती, आणि तिथून त्या लगेच परड्या घेऊन परत आपल्या आपल्या घरी गेल्या. मी पण त्यांना अशी काही बोलले नाही. मला वाटलं चला आता त्या परड्या घेऊन आल्यात, त्या मला बोलतील. त्या नाही बोलल्या, मी नाही बोलले, त्या गेल्या. आणि नंतर मग 5 वाजता नुसतं रील्स, इंस्टाग्रामवर रील्स पाहत 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 सारखे देवीचेच रील्स यायला लागले. मग मुलीच्या वह्या आणायच्या होत्या, मार्केटमध्ये गेले, वह्या घेतल्या नाही, पुस्तकं खरेदी केले, वह्या घेतल्याच नाही, आणि डायरेक्ट त्या भांड्याच्या दुकानामध्ये गेले. भांड्याच्या दुकानामध्ये गेले आणि ही मूर्तीला पाहिलं मी तिथं जाऊन. तर त्या आदल्या दिवशी गेले ते, म्हणून त्या ओळखीच्याच ताई येतं, आदल्या दिवशी गेले होते, त्यांना हसल्या. मी म्हणलं मला ही मूर्ती पाहिजे. तर त्या म्हणलं कशाची? म्हणलं तुळजापूरच्या देवीची. चालते म्हणे, घेऊन जा. रेट सांगा. आता म्हणे 6,270 रुपये. म्हणलं हो का? म्हणलं खूप महाग आहे असं म्हणला. आणि ताईंनो माझं एक आहे की देव खरेदी करायचा म्हणला की मी एक ही रुपये कमी करत नाही, आहे त्या किमतीवर देव घेत असते. कारण देवाची जी काही आहे किंमत करू नये हे मला माझ्या आहोंनी शिकवलेलं आहे. म्हणून मी कधीच देव खरेदी करताना कमी जास्त करत नाही. त्यांना म्हणलं याच्यापेक्षा थोडी छोटी मूर्ती दाखवा मला. त्या म्हणल्या चालतंय, दाखवते. मग त्यांनी 4-5 मूर्ती दाखवल्या, पण मी म्हणलं त्यांना ताईंनो मला नाही का हीच आवडली. त्या म्हणे चालते मग ही घेऊन जा. म्हणलं हिच्यातच दुसरी आणखीन असेल तर बघा ना. आणि पहा, माझं पैशासाठी नको हा चाललं होतं. आणि तर मग त्या ताईला म्हणलं पहा ना प्लीज असेल एखादी. तर मग त्यांनी पाहिल्या हीच मूर्ती, सेम टू सेम आणखीन एक मूर्ती, तिच्यावरती होती रेट 4,200 रुपये, आणि दुसऱ्या मूर्तीवर होती 6,270 रुपये. पहा, माझी इच्छा काय झाली होती की मूर्ती खरेदी करायची, पण रेट खूप व्हायला लागली. मग त्या 2 सेम मूर्ती, मग त्या त्यांच्या मुलाला म्हणल्या ह्या दोन्ही सारख्याच आहेत, मग याच्यावरती रेट कसं काय, अशी सेमच रेट पाहिजे, याच्यावर कमी नाही याच्यावरती जास्त कसं काय. तेव्हा मग तो मुलगा म्हणला आई ही जी काही मूर्ती आहे मी ही खरेदी केलेली ही जुन्या मालामधली आहे, आणि त्यावेळेस तिची रेट कमी होती, आणि आता ही जी आहे ही नवीन मालामधली आहे. तेव्हा त्याची आई काय म्हणली की अरे मग ह्या मूर्तीवर सुद्धा तू तीच रेट टाकायचीस ना. पाहता येईनो, देवाला जर आपल्याकडे यायचं असेल तर देव कसाही आणि कुठूनही येतो, फक्त मनामध्ये भाव पाहिजे. आणि भाव असेल ते काय म्हणते, मनामध्ये नाही भाव आणि देवा मला पाव, तशातली गोष्ट. माझ्या मनात फक्त भाव झाला होता. खरेदी करायचा अजिबात नाही ताईंनो, देवासमोर आहे मी. कारण माझ्याकडं ऑलरेडी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पहा, आणखीन एक मुकुटा आहे माझ्याकडं तुळजापूरच्या देवीचा, आणि दुसरा ताक सुद्धा आहे, गावाकडे मूर्ती सुद्धा आहे. तरी सुद्धा फक्त भावुक झालं होतं माझं मन मूर्तीला पाहून. तर ती माझी मूर्ती माझ्या मनातच बसली, आणि देवीची सुद्धा इच्छा होती की माझ्या घरी यायचं. आणि दुसरा एक अनुभव सांगते ताईंनो, दुकानात जायच्या आधी स्वराज काय म्हणला 6:30 वाजता त्यांची दुकान बंद होते असं त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं. जे त्यांच्याकडे बायका काम करतायत आम्ही त्यांना विचारलं होतं तुम्ही किती वाजता घरी जातात, त्यावेळेस त्या म्हणल्या 6:30ला. म्हणलं आता दुकान बंद झाले असेल. स्वराज म्हणला संध्याकाळी. नाही आई नसेल झाली, चल. मग गेलो तर त्यांनी लाईट बंद केली होती, दुकान बंद होणार होती, पण स्वराज म्हणला दुकान जर बंद झाली तर देवीला तुझ्याकडे यायचं नाही, आणि दुकान चालू असेल तर देवी आपल्या घरी येणार आहे. अगदी 8 वाजता मी ही मूर्ती शुक्रवारी संध्याकाळी आणली. बरं, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि एकदा माझ्या आईला जय जगदंबा नक्की लिहा कमेंटमध्ये. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.